समर्थ. कुठून बोलता ताई? मी पुण्यावरून बोलते, चिंचवडनगर. तुम्हाला नाव सांगायचं आहे ताई? हो सांगते. सांगा. रेखा कुलकर्णी. काय म्हणला नाव? रेखा कुलकर्णी. रेखा कोण? ठीक आहे ठीक आहे ताई. काय अनुभव आला ते तुम्हाला? मी दादांना प्रश्न विचारला होता ना, तर दादांनी मला उपाय दिले होते. तर मला शक्य होते तेवढे सोपे सोपे उपाय मी केले. पहिलं महादेवाची सेवा होती. अर्ध लिंबू पिळायचं पाण्यात आणि त्याचा अभिषेक करायचा, ते शत्रुपीडेसाठी. दुसरं होतं आर्थिक परिस्थितीसाठी खडी साखरेचा खडा आणि विलायचीची पावडर, त्याचा अभिषेक करणे महादेवाला. नाही, कशासाठी केला तुम्ही? तो आर्थिक परिस्थितीसाठी, एक शत्रुपीडेसाठी आणि दुसऱ्या मुलाच्या याच्यासाठी, लग्नासाठी. तर मारुतीला चौमुखी दिवा आणि हनुमान चालीसा. आणि ते एक सांगायचं राहिलं, हडकोच्या घरात हनुमानाचा झेंडा लावला मी. तर त्या घरात भाऊ राहायला गेला, तिथं 3 महिने झाले. म्हणजे तुमचा भाऊ त्या हडकोच्या घरात राहत होता? नाही, ते घर बाधित होतं ना, म्हणून तिथं त्रास होत होता. तर मग दादांनी सांगितलं होतं तिथं हनुमानाच्या फोटो असलेला झेंडा लावा. मग झेंडा लावला तिथे, तर तो राहतो आता 3 महिने झाले. छान राहतो भाऊ, काही त्रास नाही त्याला? हो. जे पहिला उपाय काय केला तुम्ही? पिंडीवर उपाय केला लिंबाच्या रसाचा. बरोबर. आणि दुसरा उपाय काय केला तुम्ही? खडी साखर विलायचीचं. हे कशासाठी केला? एक शत्रुपीडेसाठी, एक आर्थिक परिस्थितीसाठी. फक्त शत्रुपीडेसाठी तुम्ही खडी साखर आणि विलायचीचा? नाही, शत्रुपीडेसाठी लिंबू आणि पाण्याचा अभिषेक. आणि खडी साखरेचा खडा आणि विलायची पावडर, हे आर्थिक परिस्थितीसाठी. काय केलं ते खडी साखर आणि? एक बोटावर पाणी घ्यायचं, त्याच्यात एक खडी साखरेचा खडा टाकायची, 4 विलायची कुटून त्याची पावडर करून त्याचा अभिषेक करायची महादेवावर. आणि हनुमानाच्या हा उपाय केल्यानं काय झालं? विलायचीची पावडर टाकल्यानंतर थोडंसं जरा काम व्यवस्थित झाले नाही. आमची कुठेतरी प्रत्येक महिन्याला 10,000 तरी आम्हाला फटका बसत होता. दर महिन्याला 10,000 आम्हाला कुठं ना कुठं फटका बसत होता. आणि मग कधी कधी पैसा यायचा नाही, 15-15 दिवस वाट पाहावं लागायची असं. तिसरा सेवा म्हणजे हनुमानाची, चौमुखी दिवा चमेलीच्या तेलाचा आणि हनुमान चालीसा. हनुमान मंदिरामध्ये जाऊन वाचला? हा. म्हणजे तुम्हाला 3 अनुभव आले ताई? आणि एक त्या घरात हनुमानाचं चित्र असलेला झेंडा लावला, पर्वत घेतलेला. तर ते घर थोडं व्यवस्थित झालं. माझा भाऊ राहू शकतो तिथे, कारण तिथे कुणी राहतच नव्हतं. तिथे राहिलं की त्रास व्हायचा. किती छान ताई, 3 अनुभव तुम्हाला एका दिवशी तिन्ही करत होता तुम्ही? हो. किती दिवस केला ते हा उपाय? मी औरंगाबादला ना 3 महिने होते. तिथे केला का पुण्याला केला? नाही, इथे पुण्याला कलेश्वर कॉलनीच आहे. तर इथे पण मारुती, महादेव, गणपती आहेत. आणि औरंगाबादला शनराया मेडिसीला पण आमच्या घरासमोर महादेव, गणपती आणि मारुती आहेत. उपाय कुठे केला? औरंगाबादला केला का पुण्यात केला? औरंगाबादला केला आणि इथं आल्यावर सुद्धा मी इथंच करते. म्हणजे किती दिवस केला तुम्ही हा उपाय? 3 महिने. बापरे, किती छान ताई. 3 महिने तुम्हाला 3 अनुभव आले. हो. ते दररोज तुम्ही 3 अनुभव करत होता? हो. ठीक आहे ताई. तुम्ही इतर महिलांना काय सांगू शकाल सेवेकऱ्यांना? की दादांचे जे उपाय आहेत ना, ते 100% यशस्वी होतात. तर सर्वांनी करावे आणि अनुभव घ्यावा. खूप छान अनुभव येतो. ठीक आहे ताई, ठीक आहे. किती छान अनुभव तुमचे. आम्ही शेअर करतो ताई व्हिडिओ आज. हो. ठीक आहे. धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ. बरं.